आज आपण सिंगल फेज मोटारची रचना आणि त्याला सुरू करण्याच्या पद्धतीवरनं वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम त्याची पद्धत आहे रेझिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटार. रेझिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटारची ही डायग्राम आहे. यामध्ये या मोटारचा जो रोटार असतो तो स्क्विरल केज असतो आणि स्टेटर 3 फेज इंडक्शन मोटारच्या स्टेटरसारखाच असतो. स्टेटर स्लॉटमध्ये सिंगल फेजची स्टार्टिंग आणि रनिंग वाइंडिंग ही केलेली असते. रनिंग वाइंडिंगचा मेन वाइंडिंगलाच रनिंग वाइंडिंग म्हणलेलं असतं. ह्या रनिंग वाइंडिंगचा इंडक्टन्स हा जास्त असतो आणि रेझिस्टन्स हा कमी असतो. रनिंग वाइंडिंग ही नेहमी स्टेटर स्लॉटच्या तळाशी बसवलेली असते. रनिंग वाइंडिंगच्या वर इलेक्ट्रिकल 90 अंशामध्ये स्टार्टिंग वाइंडिंग ही बसवलेली असते. मेन वाइंडिंगलाच रनिंग वाइंडिंग असेही म्हणतात आणि ह्या रनिंग वाइंडिंगच्या 90 अंशामध्ये स्टार्टिंग वाइंडिंग ही बसवलेली असते. रनिंग वाइंडिंगच्या तुलनेमध्ये स्टार्टिंग वाइंडिंगचा रेझिस्टन्स जास्त असतो आणि इंडक्टन्स हा कमी असतो. आणि स्टार्टिंग वाइंडिंग ही फक्त मोटार स्टार्ट होतानाच सर्किटमध्ये जोडलेली असते, म्हणून या वाइंडिंगला स्टार्टिंग वाइंडिंग असे म्हणतात. मोटार चालू असताना स्टार्टिंग वाइंडिंग ही सर्किटच्या बाहेर असते. स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये एक सेंट्रिफ्युगल स्विच जोडलेला असतो. CS म्हणजे काय आहे? हा सेंट्रिफ्युगल स्विच आहे आणि हा स्विच रोटार शाफ्टच्या सेंट्रिफ्युगल फोर्सवरती ऑपरेट होणारा एक यांत्रिक स्विच आहे. असा स्विच मोटारच्या आतमध्ये बसवलेला असतो आणि सेंट्रिफ्युगल स्विच हा मोटार बंद असताना क्लोज असतो आणि मोटार फिरतेवेळी स्विच हा ओपन होतो. हा झाला रेझिस्टन्स स्टार्ट आणि इंडक्शन रन मोटारचा कन्स्ट्रक्शनचा पार्ट. जसं की यामध्ये 2 वाइंडिंग आहेत. मेन वाइंडिंगला रनिंग वाइंडिंग असे म्हणतात, कारण मोटार रनिंग कंडिशनमध्ये असते वेळीसुद्धा ही मेन वाइंडिंग सर्किटमध्ये असते. आणि स्टार्टिंग वाइंडिंग ही फक्त मोटार स्टार्ट करते वेळी असते, जेव्हा मोटारचा वेग जेव्हा 75 ते 80% येतो त्यावेळी स्टार्टिंग वाइंडिंग ही सर्किटमधनं बाहेर जाते. आपण रेझिस्टन्स स्टार्ट आणि इंडक्शन रन मोटारची कार्यपद्धत पाहूया. आता आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे याची जोडणी करून सर्वप्रथम स्टेटर वाइंडिंगला सिंगल फेजचा सप्लाय दिला असता रनिंग वाइंडिंग म्हणजेच मेन वाइंडिंग इंडक्टिव्ह सर्किटसारखी कार्य करते. यातील रनिंग वाइंडिंग म्हणजेच मेन वाइंडिंग ही इंडक्टिव्ह सर्किटसारखे कार्य करते. त्यामुळे आणि स्टार्टिंग वाइंडिंग ही रेझिस्टिव्ह सर्किटचे कार्य करते. कारण का तर मेन वाइंडिंगचा जो काही इंडक्टन्स असतो तो स्टार्टिंग वाइंडिंगपेक्षा जास्त असतो आणि स्टार्टिंग वाइंडिंगचा रेझिस्टन्स हा मेन वाइंडिंगपेक्षा जास्त असतो. त्यामुळे मेन वाइंडिंग ही इंडक्टिव्ह सर्किटसारखे कार्य करते, तर स्टार्टिंग वाइंडिंग ही रेझिस्टिव्ह सर्किटचे कार्य करते. त्यामुळे रनिंग वाइंडिंग म्हणजेच कोणती वाइंडिंग? ही मेन वाइंडिंग. रनिंग वाइंडिंगमधून वाहणारा करंट हा व्होल्टेजच्या जवळपास 90 अंशाने मागे राहतो किंवा लॅगिंग राहतो. त्याचवेळी स्टार्टिंग वाइंडिंगमधून वाहणारा करंट हा व्होल्टेजच्या जवळपास इन फेज असतो. कारण मी मागेच सांगितलं होतं की रेझिस्टन्समधून वाहणारा करंट हा व्होल्टेजच्या फेजमध्ये असतो, तर इंडक्टन्समधून वाहणारा करंट हा लॅगिंग किंवा लीडिंग असतो. आता यावरनं स्टार्टिंग वाइंडिंगचा परिणामी करंट आणि रनिंग वाइंडिंगमधून वाहणारा परिणामी करंट यामध्ये 20 ते 30 अंशाचा फेज डिफरन्स निर्माण होतो आणि त्या फेज डिफरन्सच्या प्रमाणामध्येच दोन्ही वाइंडिंगच्या फ्लक्सही निर्माण होतात. त्यामुळे 2 फेजसारखे फिरते चुंबकीय क्षेत्र तयार होऊन स्क्विरल केज रोटारला टॉर्क मिळतो आणि रोटार हा फिरू लागतो. आणि जेव्हा रोटारचा वेग हा मूळ वेगाच्या 75 ते 80% वेगात आला असता रोटार शाफ्टच्या सेंट्रिफ्युगल फोर्समुळे हा सेंट्रिफ्युगल स्विच हा ओपन होतो आणि त्यामुळे स्टार्टिंग वाइंडिंगचे सर्किट हे ओपन होऊन स्टार्टिंग वाइंडिंग ही सर्किटपासून अलग होते आणि नंतर रनिंग वाइंडिंगच्या चुंबकीय क्षेत्रामुळेच रोटार हा फिरत राहतो. अशा प्रकारे ही स्प्लिट फेज मोटार किंवा रेझिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटार
ची कार्यपद्धत आहे. आता आपण ही जी काही रेजिस्टन्स स्टार्ट आणि इंडक्शन रन मोटारची व्हेक्टर डायग्राम पाहूया. यामध्ये आता ही पहा व्हेक्टर डायग्राम. आता ह्या व्हेक्टर डायग्राममध्ये IRM हा आहे IRM म्हणजे जो कोणती मेन वाइंडिंग आहे, मेन वाइंडिंगमधून वाहणारा इन फेज करंट आहे. IRM म्हणजे काय? M म्हणजे मेन वाइंडिंग आणि R म्हणजे रेजिस्टन्समुळे वाहणारा करंट. R म्हणजे रेजिस्टन्समधून वाहणारा करंट आणि M म्हणजे मेन वाइंडिंगमधून वाहणारा इन फेज करंट. आणि रनिंग किंवा मेन वाइंडिंगचा रेजिस्टन्स हा कमी असतो म्हणून त्याचा व्हेक्टर हा कमी दाखवलेला आहे. तर IRS हा स्टार्टिंग वाइंडिंगमधला इन फेज करंट आहे आणि स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स जास्त असतो म्हणून त्याचा व्हेक्टर हा जास्त दाखवलेला आहे. त्यानंतर IXS म्हणजे काय? स्टार्टिंग वाइंडिंगमधून इंडक्टन्समुळे वाहणारा लॅगिंग करंट आहे. IXS म्हणजे स्टार्टिंग वाइंडिंगमधून इंडक्टन्समुळे वाहणारा लॅगिंग करंट आहे. तर आता इथे पहा IS आणि IM असे दोन करंट इथे दाखवत आहेत. IS हा स्टार्टिंग वाइंडिंगचा परिणामी करंट आहे. IS काय आहे? स्टार्टिंग वाइंडिंगचा परिणामी करंट आहे. हा परिणामी करंट म्हणजेच काय आहे? स्टार्टिंग वाइंडिंग IRS आणि IXS स्टार्टिंग वाइंडिंगचा जो काही रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स आहे, रेजिस्टन्स आणि इंडक्टन्समुळे वाहणारा करंट, जसं की रेजिस्टन्समुळे वाहणारा इन फेज करंट आणि IXS इंडक्टन्समुळे वाहणारा लॅगिंग करंट या व्हेक्टरची बेरीज आहे. त्याचबरोबर IM हा मेन वाइंडिंगमधील परिणामी करंट किंवा रिझल्टंट करंट आपण म्हणू. हा स्टार्टिंग आणि मेन वाइंडिंगच्या करंटमध्ये थीटा हा फेज डिफरन्स येथे दाखवलेला आहे. त्यामुळे दोन्ही वाइंडिंगच्या करंटमध्ये थीटा अंशाचा फेज डिफरन्स निर्माण होऊन त्या कोनात्मक अंतराने फ्लक्स तयार होतात आणि त्या कोनात्मक अंतराने फ्लक्स तयार होतात म्हणून रोटारला टॉर्क मिळतो आणि रोटार फिरल्यामुळे शाफ्टवरती यांत्रिक शक्तीही मिळू लागते. अशा प्रकारे ही रेजिस्टन्स स्टार्ट आणि इंडक्शन रन मोटार आहे. आता ह्या रेजिस्टन्स स्टार्ट आणि इंडक्शन रन मोटारचे जे काही गुणधर्म आहेत, तर याचे गुणधर्म असे आहेत की आता जो काही स्टार्टिंग टॉर्क असतो तो कमी असतो, स्टार्टिंग करंट जास्त असतो, पॉवर फॅक्टर कमी असतो आणि गती ही जवळपास कायम असते. आणि ह्या रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटारची आवश्यकता ज्या ठिकाणी जास्त स्टार्टिंग टॉर्कची आवश्यकता नसते अशा ठिकाणी या मोटारचा उपयोग केला जातो. जसं की वॉशिंग मशीन आहे, व्हेंटिलेटिंग फॅन आहे, पोर्टेबल ब्रेज ग्राइंडर आहे इत्यादी ठिकाणी या रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटारचा उपयोग हा केला जातो. उद्या आपण पाहूया इंडक्शन स्टार्ट आणि इंडक्शन रन मोटार. त्या इंडक्शन स्टार्ट आणि इंडक्शन रन मोटारची जी काही रचना असते ती रेजिस्टन्स स्टार्ट सारखीच असते, परंतु या मोटारमध्ये सेंट्रिफ्युगल स्विच नसतो आणि ते आपण उद्या पाहूया.